श्री स्वामी समर्थ ज्योतिष चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहेत। गौरी गणपतीविषयी शंका निरसन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर गौरी ज्येष्ठा गौरी हे भाद्रपदमध्ये अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन करतात व ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन करतात व मूळ नक्षत्रावर उत्थापन असते। त्यामुळे ह्या नक्षत्रावर साजरे होणारे हे महालक्ष्मीचे व्रत आहे। तर मंगळवार आला किंवा शुक्रवार आला तर उतरवायचे की नाही असे अनेक शंका येतात, परंतु हे वार मंगळवार असू द्या किंवा शुक्रवार असू द्या, मूळ नक्षत्रावर दोरे घेतल्यानंतर मुख्य मुखवटे हलवावेत आणि आपल्या सोयीनुसार संध्याकाळपर्यंत महालक्ष्मीचे उत्थापन करता येते। अशाच पद्धतीने श्री महालक्ष्मी किंवा गौरी हे आम्हाला नवीन महालक्ष्मी बसवण्याची खूप इच्छा आहे, तर हे व्रत चालू केले तर चालेल का, असे पण काहींचे प्रश्न असतात। परंतु आपल्या कुटुंबात पूर्वीपासून चालत आले असेल तर अवश्य हे व्रत करावे। ज्याचा अग्नी वेगळा झाला आहे, कुटुंब वेगळे झाले आहे, त्यांना प्रत्येक कुटुंबातील कुलाचार व्रते करण्याचा अधिकार आहे। पण नवीन सुरुवात करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की एकदा सुरू केले की मधी बंद करता येणार नाही, कायमस्वरूपी ते व्रत करावे लागेल तरच सुरुवात करावी। सर्व भाऊ एकत्र येऊन करत असतील तर प्रत्येकाने त्याबद्दल सहकार्य केले पाहिजे। अशा पद्धतीने गौरी गणपती आपल्या परिवारामध्ये आनंदाने उत्साहाने साजरे करावेत। तर अशा पद्धतीने गौरी हा सण स्त्रियांसाठी आनंदाचा उत्साहाचा असतो। मुलीसुद्धा आपल्या माहेरी गौरी निमित्त येतात व सर्व कामाला गेलेले भाऊबंधसुद्धा गौरी गणपतीसाठी एकत्र जमतात व आनंदाने उत्साहाने गौरीचा सण उत्सवात पार पडतात। अशा पद्धतीने गौरी गणपती पूजन करावे। तर घरामधील कोणी ज्येष्ठ मंडळी वारले असतील तर त्यावर्षी एकदम साध्या पद्धतीने रोषणाईपूर्वक न करता एकदम साध्या पद्धतीने गौरी पूजन करावे। काही ठिकाणी पाटावर बसवतात, परंतु तसं भावनेपोटी न करता उभ्याच करावे, परंतु साधा नैवेद्य करून आपल्या साध्या पद्धतीने रोषणाईपूर्वक समारंभ न करता साध्या पद्धतीने करावेत। अशा पद्धतीने गौरी गणपती उत्सव साजरा केला तरी चालतो। तसेच गौरी गणपती हे पूजन हे अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाचे हर्षभरात असतो। त्याप्रमाणे हे व्रत उत्सव नैवेद्य आरती दिवा लावणे स्वयंपाक करणे सजावट करणे इत्यादी करावेत। अशा पद्धतीने गौरी बसवल्यानंतर तिचा हात निकाला आहे तर काय करावे, तर क्षमायाचना करून गौरी पूर्ववत कराव्यात। अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त।